वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषक 2022 चांगला मॅच पाहायला मिळाला. शेवटच्या एंडला मात्र विजय झाला. संकेत 11 चंद्रपाडा. कॉंग्रॅच्युलेशन. गुड बॅटिंग रोहित निकम. जबरदस्त बॅटर म्हणून ओळखला जातो आणि यंदाचा हंगाम त्यांनी गाजवलाय. हसन शेखची ती मिस फील्ड जरूर कुठेतरी खटकली गेली असती. आर्यनचा कॅच सोडला होता, नंतर षटकार आलेला, त्यानंतर वाईट चेंडू गेला. तो मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. अंपायर विपुल पाटील. कोण पाहिजे? दर्शन आलाय. दर्शन आलाय. नंदकुमार भोईर हे देखील आहेत. पंचांच्या भूमिकेत राहतात का? नंदू सबका बंधू बघा आज या स्पर्धेला देखील सपोर्ट करताना दिसतात. थँक्यू नंदू भाऊ. थँक्यू दर्शन. जिथे कमी तिथे आम्ही. दर्शन मात्रे. जितेश आणि सत्यवान बुरकुंड. हसन शेख डिजिटल स्कोरिंग आणि आमच्या मॅन्युअल स्कोर राहायचं आहे. मयूर कुठे गेला? ये पिंटू. मयूर आहे. मयूर मिस्टर बिन लवकर या. पहिला चेंडू चांगला फटका व्हायला मिळतो, मात्र चेंडू जास्तीत जास्त उंची. विकेट डाऊन. सत्यवान बुरकुंड बॅक टू द पवेलियन. गडी बाद. पहिल्या चेंडूवर गडी बाद. पुढचा चेंडू. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 बाउंड. चेंडू निघून जाईल का? आता काय इशारा असेल? प्रेक्षक इशारा करतील की पंच काय? विचारपूस केली जाईल. मात्र यावेळी जरूर चौकार अडवला होता, त्याच्यानंतर मात्र भाग मिल्का भाग. टोटल धावा पंच किती असतील? 5 धावा. नक्कीच चौकार गेला असता तर हरकत नसते. 5 धावा. आता मात्र सत्यवान रिव्ह्यू घेणार नाही चौकार बघण्यासाठी. कारण की पहिला रिव्ह्यू नायगाव परिसरामध्ये सत्यवान बुरकुंड यांच्या नावावर होता. गोल्डन स्टार संघ आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा श्री गणेशा केला जातोय. चांगला कौतुक करेन हृदयनाथ भोईर, कुणाल मात्रे, धीरज भोईर. नॉन स्टॉप अंपायरिंग आपण बघितलं. यावेळी मात्र चेंडूला खोदून काढला. धीरज ठक्कर याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषी पार. दर्जेदार षटकार. एक बेवफा के जख्मों पर. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू. यावेळी मात्र ऑन साइडला झेड टिपला गेलाय. गडी बाद. विकेट डाऊन.
11 2 गडी बाद. चेंडू फेकून झाले 4. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. थोडंसं फंबलिंग त्याचा प्रत्यय म्हणजे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळी काय इशारा पंचांच्या माध्यमातून तर डेफिनेटली 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 14 धावा 13 धावा फलकावरती 5 चेंडू. पाच चेंडू 13 धावा. लक्ष्मीकांत चिल्ली चांगली मेहनत घेतात या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू प्रवीण साडे. यावेळी त्याच रिझन मध्ये फटका जात आहे. 1 धाव अर्जित. फलकावरती धावा षटकातील यावेळी देखील फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून जात. स्टेप आउट करून पुढे पुढे ऑन साइडला आपण बघतो. मिडॉन रिझनला चेंडू निघून गेला आहे. राज चेंडूच्या मागे येतो आणि 24 धावा 2 चेंडू. लास्ट चेंडू 2 गडी बाद.
श्रद्धांजली चषक 2022 4 वाजून गेल्यानंतर भोजन झालंय त्यांचं. केवढा मेहनत घेतली या स्पर्धेच्या माध्यमातून. कुणाल मात्रे, हृदयनाथ भोईर, अडवॅटचा वापर, लेग साइडला चेंडू पाहायला मिळतोय. धावचीची संधी अँड विकेट डाऊन. प्रवीण बॅक टू द पवेलियन. काय स्टाईल आहे पप्पू पाटील यांची. जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळते पंचांच्या भूमिकेत. 25 धावा फलकावर. चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त दाबेने स्कोरबोर्ड वाढताना हलताना पुढे सरकताना 26 धावा. पूल करायचा होता. नेक्स्ट टाइम फटका आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. बुद्धिके बुझनला 2 धावा. अर्जुन फेकी खराब. बॅटिंग चांगला. 2 धावा धाव पुढे आलाय. 28 धावा. माफ करायचा 27 धावा. एकच धाव काढली. मयूरने चुकीची माहिती दिली होती आमच्यापर्यंत. झुबी मात्र स्वतःवर जास्त भरोसा दाखवतो. आज त्याची बॅट देखील लागताना दिसत नाही. 3 चेंडू 27 धावा. 4 गडी बाद. अजून 3 चेंडू शिल्लक. पुढचा टॉस. हितांशी. हितांशी 11 हसोबानगर आणि ऍक्शन स्पोर्ट टॉस साठी व्हायचा आहे. नेक्स्ट मॅच 29 धावा फलकावरती. 4 चेंडू 29 धावा. जीटीसी झाला माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळी मात्र जागा बनवली. लॉंग ऑफ रिझनला कोणती चूक होणार नाही. इझिली टेकन अँड विकेटचा पतन. गडी बाद गॉन.
लास्ट बॉल 29 धावा. फलकावरती गोल्डन स्टार संघ फलंदाजी करताना एका साईडला चांगली फलंदाजी करावी लागेल. शेवटच्या एंडला संदेश हाफ ट्रॅकचा चेंडू होता. ऑन साईडला फ्लिक करायचा होता. क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझन मध्ये निघून येतो. एकदा वर्जित दुसऱ्या धावाचा प्रयत्न काय 2 धावा होतील. यस डेफिनेटली 2 धावा कंप्लीट. टोटल धावा फलकावरती 31 आणि जिंकण्यासाठी मात्र 32 चा टार्गेट सेट. 3 ओव्हर मध्ये 32 धावांचा टार्गेट सेट आहे. याचा ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र हितांश 11 हसनगर 2 संघाचे कॅप्टन टॉस का बॉस करण्यासाठी येतील. 32 धावा जिंकण्यासाठी आहे. 32 गोल्डन स्टार 32. नायरा 11 टिवरी संघ 32 धावांचा पाठलाग कसा काय करेल. काय लीलाधरला ओपनिंगला उतरवला जाईल का. नवसाचा खिल्लाडी आहे लीलाधर. आमचे चांगले मित्र देखील आहे. आज लीलाधरनी शपथ घेतलंय की जिथपर्यंत नायरा 11 टिवरी फायनल मध्ये येत नाही तिथपर्यंत जेवणार नाही. का टिवरीचा दिवस असेल का गोल्डन स्टारचा. कोणत्या स्टार चमकतील ऐकूया सुमधुर संगीत. मस्त वाजतो आरबच्या भाताला की नाही. वाजीव वाजीव वाजीव. कॅप्टन उद्या कॅप्टन ऍक्शन हर्षनगर ऍक्शन कॅप्टन पाठवा. कॅप्टन पाठवा असं नका पाठवू कोणाला पण. चला टॉस कोणाचा हस्ते केला जाईल. आमच्या BTCचे सर्व मृणाल बापरे यांना विनंती करून तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक करायचं. जायचं म्हणा. सूरज भोर टॉस सोडून द्या. दीक्षित आहेत. दीक्षितला आवाज गेला नव्हता वाटतं बघ असे. आज वेगळ्या माइंडमध्ये कॅल्क्युलेशनचा विचार चालला असेल. कॅमेरामॅन भूषण भोईर कॅमेरा फिरवून तयार आहेत. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. टॉस का बॉस चेतक पाटील यांचा शुभ असतो. टॉस जिंकला आहे. ऍक्शन 1 टॉस इलेक्टेड टू फील्ड. टॉस का बॉल फर्स्ट का बॅट फर्स्ट. डिसिजन पेंडिंग. थँक्यू भावेश पाटील. नवरींडवान नवरा आयला. येस गेम ऑन ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. 32 चा टार्गेट सेट. 18 चेंडू मध्ये 32 धावा. गोलंदाजी मार्कर प्रवीण आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक इनला रन मशीन धीरज ठक्कर. डेट चेंडू. वेलकम यश वजडी या नावाने प्रसिद्ध. यश यांचं आगमन. अख्खा बकरा खाण्याची क्षमता. यावेळी मात्र 38 सर्कलच्या वरून खेळायचा होता. जबरदस्त कॅच पाहायला मिळतोय. विकेट डाऊन. पहिला धक्का पहिला गडी बाद. नवरीचे मांडवान नवरा आयलाय लग्नाला बांधू लग्नाला.
पहिला गडी बाद होतोय. एक चेंडूवरती एक गडी बाद. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो प्रवीण मार्फत. पहिलाच धक्का बसतोय. छोटा पॅक बडा धमाका. जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल होतोय आणि एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करायचं होतं मात्र एकाच धावेमध्ये सॅटिस्फाईड. एक धाव एक गडी बाद 2 चेंडू 32 धावांचा टार्गेट जे चेस केलंय सेट केलंय. पुढील चेंडू यावेळी बॅटची हलकीशी एज लागली होती. एसटी रक्षक बीट होता. डिरेक्ट हिट मारायचा होता मात्र एक धाव अर्जित केली जाते. टोटल फलकावरती धावा 2. 3 चेंडू 2 धावा. अजून जर विचार केला 30 धाव्यांची गरज उर्वरित 15 चेंडू मध्ये म्हणजे एका डबल प्रत्येक चेंडूवरती 2 धावा. आता मात्र इन स्विंग पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस स्लोवर व्हेरिएशन पाहायला मिळतोय. आतमध्ये येणारा चेंडू आणि बॅटर मात्र क्वेश्चन मार्क निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 2 धावा. काय डिसिजन आहे ऍक्शन संघ फोल्ड. यावेळी पुन्हा एकदा शरीरापेक्षा दूर खेळायचा होता. कव्हर रिझनला चेंडू निघून जातो. 1 धाव अर्जित 3 धावा 5 चेंडू. आपलीच मॅच आहे ना. सगळ्या मॅच आपल्या घरच्या सारख्या करतात. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप पाहिलं नियल आणि बाकीचं काम पंचांवरती सोपून दिलं. थँक्यू अंपायर. लेट टू लेट बट डिट टू अपडेट पंच देत आहेत. अतिरिक्त धावाने स्कोरबोर्ड वाढतो. 4 धावा. लास्ट बॉल प्रवीण. आईस्क्रीम बॉल देखील आमचे आलेत. स्वागत आहे आपका. यावेळी मिस्टर फटका आहे की काय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि कोणती चूक करणार नाही. जबरदस्त कॅच गडी बाद विकेट डाऊन. 4 धावा फलकावरती बघू शकता रिप्ले मध्ये. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू छेडण्याचा प्रयत्न केला. उंची जास्त एलिमिनेशन व्यवस्थितरित्या झालं नाही आणि त्या ठिकाणी मात्र सोप्पा झेल जर्सी नंबर 25 आपण बघतोय. गडी बाद. आमच्या डीजे प्रेमात पडलं डीजे दीक्षित आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा फलकावरती 2 गडी बाद. 12 चेंडू 28 धावांची गरज. पुन्हा एकदा आता मात्र शरीरापेक्षा दूर खेळण्याचा प्रयत्न. 52 चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच घेण्याचा प्रयत्न केला नाही. 2 धावा अर्जित केल्या जातात. संकेत आपण बघतोय स्ट्रायकिंग वरती. 6 धाव फलकावरती. धीरज ठक्करचा मोठा विकेट गेल्यानंतर दबाव जरा वाढलेला दिसतोय नायरा 11 टिवरी संघाकडे. अजून राज सारखा खेळाडू असे लीलाधर आहे ज्याच्यावर भरोसा ते दाखवू शकतात. पुन्हा एकदा यावेळी फटका फसला. क्षेत्ररक्षक निलेश. यावेळी कॅच छुटा दिल टुटा. 1च धावांवर सॅटिस्फाईड. टोटल धावा 7. आता इक्वेशन सिच्युएशन हसन शेख आमच्यापर्यंत माहिती पुरवतील की चेंडू शिल्लक आहे 10-25 धावांची गरज. डिजिटल स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतात. जेटीसीचे आता ते कामगार वलद मयूर मिस्टर बीन
चांगले गुणलेखन देखील करतायत. आता मात्र जास्त बाहेरचा चेंडू, अतिरिक्त धावा. थँक्यू अंपायर. एक्स्ट्रा धाव होते. टोटल धावा 8. 10 चेंडू 24 धावांची गरज. 10 चेंडू 24 धावा. बॉल डाउन होने के बाद जोराने मारायचा होता. अक्रॉस द लाईन खेळायचा होता. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. यामध्ये फुटवर्क झाला होता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आहे. 9-24. ओके हसन सर. यावेळी मात्र स्लॉट मध्ये दिला होता. मिस टाइम फटका आहे. सत्यवान बोरकुड मात्र कोणती चूक करणार नाही. विकेट डाऊन. गडी बाद. आता इक्वेशन सिच्युएशन 8 चेंडू 24 धावा. यावेळी मात्र एक वेगळ्या शैलीचा खेळाडू पाहायला मिळतोय. सूरज होल्डर प्रमाणे दिसतोय. यावेळी पोलचा फटका. पोल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, आउट ऑफ द पार्क. श्रद्धांजली षटकार. 6 धावा. Production.
12 धावेची गरज. 5 चेंडू 12 धावा कंपल्सरी चेसिंग. 2 धावा जरूर आल्यात. विकेट देखील गेलाय. न्यू बॅटर राज आलाय. राज करेल का मैदानाच्या आतमध्ये? राज JTC लाईव्ह स्पर्धा बघतोय. श्रद्धांजली चषक 2022 एक शानदार भव्य दिव्य स्पर्धा नागेश काका दत्तालेच्या मैदानावरती जुचंद्र नगरीमध्ये बहरली गेली. 5 चेंडूमध्ये 12 धाव्यांची गरज आहे. मॅच रंगताना आज सर्व सामने विचार केला तर हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. नायरा 11 पिवरी के गोल्डन स्टार. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यावेळी नक्की स्लॉट मध्ये चेंडू होता, मात्र व्हेरिएशन पाहायला मिळतोय. आतमधून बाहेर चेंडू जातोय आणि बॅटर मात्र मिस करतो. लेग ब्रेक चेंडू, लेग कटर चेंडू पाहायला मिळतोय. 20 धावा फलकावरती. 4 चेंडू 12 धावा. 4-12 सत्यवानने मागील मॅच मध्ये देखील करून दिल्या नव्हत्या आणि त्याचा जर्सी नंबर देखील 12 आहे. मात्र यावेळी पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये स्लॉट मध्ये आणि चेंडूला फेकून दिलंय. मिड विकेट रिझनच्या बाहेर म्हणजेच लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावा. 3 चेंडू आता 6 धावांची गरज. गेम ऑन. सहा धाव्यांची गरज. तीन 6 या अगोदर मिस केला, त्यानंतर विचार केला तर 3 चेंडू 6 धाव्यांची गरज. काय पुन्हा एकदा हल्ला चढवला जाईल की सत्यवान गुरगुर कमबॅक करेल? 3 चेंडू 6 धावा. यावेळी मात्र अत्रेक बाहेरचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. थँक्यू अंपायर. वाईडचं सिग्नल. 3-5 कंपल्सरी चेसिंग. कोणता संघ विजय होईल काय वाटतं बजडी तुला? त्यांनी सॉफ्ट सिग्नल दिलाय. थोड्याच वेळात या चेंडूवर समजेल आपल्याला. आगली चांगला चेंडू. आतमध्ये येणारा चेंडू. बॅटच्या खालून चेंडू निघून जातो. एक चेंडू डॉट जाते. प्रेशर बॅटरवर रिलीज. एक चेंडू षटकार जाते. तर गोलंदाजावर प्रेशर रिलीज. 7 चेंडू मध्ये 19 धावांवर केलं. आता येणारे चेंडू आहेत 2. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. रोहित निकम आणि भावेश जगलेने असा सामना काढून दिला होता, मात्र वाईट चेंडू आला होता त्यावेळी. 2-5 2-5 कंपल्सरी चेसिंग आहे. कॉटन यावेळी मात्र एसटी रक्षकाने चूक. एक चूक किती महाग ठरेल यावेळी. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? 3 पूर्णपैकी करा. चुकीला माफी नाही. जय बी हातामध्ये सिंपल कॅच सुटलाय. मनोबल खचले. या ठिकाणी काय होतात आजचे सामने? अप्रतिम क्रिकेट. पाणी घेऊन जा. एक चेंडू आता कंपल्सरी. 2 धावेची गरज. एक चेंडू 2 धावा. एवढं नशीब मी कोणाचं बघितलं नसेल क्रिकेटमध्ये. इझी कॅच सुटला. ओव्हर थ्रो केला. रनआउट असता तरी तिकडून चेंडू पुढे आला आणि त्यानंतर पेकी देखील खराब झाली होती. कदाचित 4 धावा देखील आल्या असत्या. एक चेंडू 2 धावा. पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. दत्ताळी संघाचे रण मशीन वेलकम दीपेश दादा, तुमचं सहर्ष स्वागत.
आता तुमच्या माहितीसाठी 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती. कॅच सुटला आणि पेशवर 38 सर्कलच्या आतमध्ये 3 धावा कंप्लीट झाल्या. 1 चेंडू 2 धावा. अप्रतिम मॅच. काय गोल्डन स्टार जिंकेल का नायरा 11 टिवरी राज मॅच फिनिश करेल का? यावेळी पूल पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क विजयी षटकार. कॉंग्रॅच्युलेशन नायरा 11 टिवरी अँड हार्ड लक गोल्डन स्टार. हा चेंडू स्लॉट मध्ये त्याला फेकून दिला पार्किंग लॉट मध्ये. मॅन ऑफ द मॅच यायचा 8 चेंडू 22 धावा. संकेत हा ठरतो या मॅचचा हिरो. आणि संपूर्ण टिवरी ग्रामस्थ रवी टक्कर खुश झाल्यात. का होणार नाही कारण की जो कॅच सुटला ना 2 मध्ये 5 तोच मॅच सुटला. शेवटच्या एंडला बॉलरवर तुम्ही प्रेशर देऊ शकत नाही. मात्र जो कॅच नसता सुटला तर हा बॅटर दुसऱ्या एंडला असता आणि पुन्हा एकदा वेगळं चित्र असतं. आणि क्रिकेटमध्ये एक एक कॅच किती